अशी रेसिपी अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल. करायलाही सोपी आहे. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते. चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला लागणार आहेत 4 उकडलेले बटाटे. बटाटे उकडल्यानंतर थंड करून घ्यायचे. जास्त पाणी नको बटाट्यामध्ये. आता सुरुवातीला ते कट करून घ्यायचे. त्यानंतर मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटे पूर्णपणे मॅश झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि 3 ते 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे पिठासारखं मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाहीये. हाताला थोडंसं तेल लावून तर हे मिश्रण जे आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे. मिश्रण मळून तयार आहे. आता हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हाताला तेल लावून छोटे-छोटे गोळे याचे तयार करून घ्यायचे. तुम्ही हवं तर फ्रेंच फ्राईजचा आकार देखील देऊ शकता. लांबट रोल बनवू शकता. पण इथे छोटे-छोटे बॉल मी बनवून घेते. तर सगळे बटाट्याचे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत. आता मस्त तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. साधारण 1-2 मिनिटानंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून हे जे पोटॅटोचे बॉल्स आपण तयार केलेत ना, ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्त असे ते तयार झालेले आहेत. वरतून छान कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे तयार होतात. अगदी तळायलाही जास्त वेळ लागत नाही. 2 बॅचेसमध्ये मी सगळे पोटॅटो बॉल्स तळून घेतलेले आहेत आणि तळल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या. मग हवं तर तुम्ही याची भाजी देखील बनवू शकता. आपला नेहमीचा मसाला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण घालून मसाला तयार करायचा आणि मसाला चांगला परतून घेतला तेलात, की हे पोटॅटो बॉल्स त्यामध्ये टाकून मस्त अशा पद्धतीची नवीन प्रकारची बटाट्याची भाजी तुम्ही करू शकता. पण इथे मी मुलांसाठी झटपट असा हा स्नॅक्सचा प्रकार करत आहे. त्यामुळे एका डब्यामध्ये हे पोटॅटो बॉल्स घालायचे आणि त्यामध्ये तुमच्या आवडीचे सॉस घालायचे. हलकंसं हलवून लगेचच हा स्नॅक्स तुमचा तयार झाला. एकदम चटपटीत आणि टेस्टी. रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा. धन्यवाद.